मी आज आता सध्या अकोला शासकीय विश्रामगृह इथे आहे। लोकांच्या समस्या ऐकण्याकरता मी दुपारची 2 वाजताची वेळ ठरवली होती। इथे मला आता माहिती पडते माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून की पक्षाच्या म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही लोक अशी बाहेर उभी होती आणि त्यांनी कोण्या महिलेला पुढे करून माझ्या गाडीवर दगड मारला आणि आमच्या पोरांनी पण त्यांना तसंच प्रत्युत्तर दिलेलं आहे। मी सदर बाब ही अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या कानावर टाकलेली आहे आणि तात्काळ ज्यांनी ही गुंडागर्दी केली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात त्यांना विनंती पण केली। आता कायदेशीर प्रोसेस सुरू आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल। तुम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न होता? नाही, आता अशा मागून येऊन हल्ला करणारी लोक ही काही मर्द म्हटल्या जात नाहीत, हे नपुंसक लोक आहेत। जीवे मारण्याचं असलं तर समोरासमोर येऊन त्यांनी खेटलं पाहिजे। मी माझ्या कामामध्ये बसलेलो आहे इथे शेतकऱ्यांच्या कामासाठी, पण सातत्यानं अशा प्रकारे त्यांनी बरं मी काही चुकीचं बोललो नाही, त्याच्या नेत्याबद्दल बोलल्यानंतर त्यांना एवढा पुढ येत असेल तर त्यांनी समोरासमोर वैचारिक चर्चा करावी। त्याच्यामुळे हल्ला करणं किंवा हे म्हणजे टोळधाड किंवा अशा पद्धतीची गुंडागर्दी सुरू आहे महाराष्ट्रात ते मोगलाई लागलेली नाही, महाराष्ट्रात एक लोकशाही आहे, त्याच्यामुळे मी अशा हल्ल्यापल्ल्याला घाबरत नसतो। काय या संदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी कोणाशी बोलणं झालंय का? मला आता मी सगळेजण बसलो असताना ते आवाज आला, मी म्हटलं आपण बाहेर गेल्यानंतर अजून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, परत असं होईल की आमदारांनीच कायदा सुव्यवस्था हाती घेतली, त्याच्यामुळे मी शांतपणे बसलोय। जे काही कारवाई करायची ते पोलीस त्यांच्या पद्धतीने करतील। लोकसभेत तुमचा महायुतीचा घटक म्हणून मनसे होता आणि आता एकदम तुमच्या गाडीवर तुमच्यावर नाही, मी सांगतो ना, त्यांना आमच्या आडून त्यांची रेषा मोठी करायची आहे, पण अशा हल्ल्याफल्ल्याने रेषा मोठी होत नसते। अशा धमकीला आम्ही भीक पण घालत नाही। असे अनेक हल्ले पचवलेला अमोल मिटकरी आहे, यांच्या बुडात जर दम असेल त्यांनी समोरासमोरून खेटायला पाहिजे। त्यामुळे हे बिनबुडाचे लोटे आहेत आणि महायुतीमध्ये राहून जर अशा प्रकारे यांना वाटत असेल की आपला पक्ष सत्तेत येऊ शकतो तर यांचं वांझ स्वप्न आहे जे कधी पूर्ण होऊ शकत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।